धरणगाव नगरपालिका निवडणुकीत महिला उमेदवाराच्या चारित्र्यावर शिंतोडे पोलिसात तक्रार दाखल। धरणगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ वैशाली विनय भावे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केल्यानं गलिच्छ राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे रमेश माणिकराव पाटील यांनी भावे यांच्यावर महिला म्हणून त्यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने रमेश पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आज शिवसेना शिंदे गटाच्या समर्थक महिलांनी धरणगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे। संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळेस महिलांनी केली आहे। आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला उमेदवार सौ वैशालीताई भावे यांच्यावर समोरच्याने जी अर्वाच्य भाषा केली आहे ती अतिशय लज्जास्पद आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे जमलेला आहोत। त्यांनी एकट्या वैशालीताईंचा अपमान नाही केलेला आहे, सर्व स्त्री जातीचा अपमान झालेला आहे। राजकारणात टीका टिप्पणी होते, करा, राजकारणावर बोला, पण कशावर बोला? विकास कामावर बोला। एका स्त्रीवर बोलणं म्हणजे एक लज्जास्पद गोष्ट आहे। शासनाने त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी याच्यासाठी आम्ही सर्व महिला जमलेलो आहोत आणि त्यांचा जाहीर निषेध करतो। कोणाच्या विरोधात तक्रार आहे तुमची? रमेश माणिकराव पाटील। धरणगावमध्ये लोकशाहीचा उत्सव म्हणजेच नगरपालिकेची निवडणूक झाली। त्या निमित्ताने महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवार सौ वैशाली विनय भावे या नगराध्यक्षपदासाठी उभे होते। त्यांच्यावरच्या समोरच्या व्यक्तीने टीका केली। त्यांचं नाव आहे रमेश माणिकराव पाटील। ते म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। मग हे कुठली शोभा आहे की एका छत्रपती शिवाजीच्या मावळ्यांनी एका छत्रपतीच्या लेकीला अशी नको ती गलिच्छ आणि खालची टीका करावी? अहो, हा देश भारतीय घटनेवर चालणारा आहे। इथे जर आपल्याला जातीयता कमी करायची असेल तर आंतरजातीय विवाह करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही टिप्पणी केली। अरे, तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला, एखाद्या महिलेच्या पर्सनल गोष्टीवर बोलू नका। आणि हे जर तुम्ही असे करत राहाल तर महिला सबलीकरण होणार नाही आणि आम्ही त्याच्या विरोधातच इथं सगळ्याजणी ठाम उभे आहोत। त्यामुळे मी त्याचा जाहीर निषेध करते। रमेश पाटीलचा जाहीर निषेध आणि मी आपले साहेबांना विनंती करते की त्यांना लवकरात लवकर अटक करा। रमेश पाटीलला अटक करा। रमेश पाटील माणिकचा निषेध असो, रमेश माणिक पाटीलचा धिक्कार असो, रमेश माणिक पाटीलचा धिक्कार असो। अटक करा रमेश पाटीलला अटक करा। रमेश माणिकचंद पाटील यांनी ज्यावेळेस यांचे उमेदवार उभे केले होते त्यावेळेस काही यांनी ॲग्रीमेंट केलं होतं का? यांनी की आम्ही फॉर्म भरतोय आणि आम्ही फॉर्म भरताना ज्यावेळेस प्रचार करू तर महिलांच्या चारित्र्याचा प्रचार करू असं बोलले होते का? यांनी ॲग्रीमेंट करून दिलं होतं का? तिथे लेखी करून दिली होती का की आम्ही महिलाच्या चारित्र्यावर बोलू असं? यांनी निवडणुकीच्या फॉर्म भरताना कुठलेही भाऊंच्या कामांविषयी बोलायला पाहिजे होतं ना। भाऊ मंत्री होते। नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये हे बोलताय की एका महिलेचं चारित्र्यावर पर्सनल लाईफमध्ये बोलायचा कोणाचा अधिकार आहे का? नाही आहे ना। मग कशाला तोंड खूप असताय म्हणा कुत्र्यासारखे? काय करायचे यांना बोलायची? एका महिलेच्या पर्सनल लाईफवर कोणालाही बोलायचा अधिकार नाहीये आणि हे उठून सुटून महिलाच्या चारित्र्यावर बोलतात। आज जर या माणसाला रमेश माणिकचंद पाटील याला जर अटक झाली नाही तर उद्या उठून अजून दुसऱ्या पुरुषाची हिंमत पक्की होईल आणि तो परत दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर लांछन लावेल। म्हणजे यांनी काही ठेका घेतलाय का? निवडणुकीचे फॉर्म भरायचे आणि महिलांच्या चारित्र्यावर बोट उचलायचं असं? धन्यवाद। याला अटक झालीच पाहिजे। रमेश माणिकचंद पाटीलला अटक झालीच पाहिजे। रमेश माणिकचंद पाटीलला अटक झालीच पाहिजे। मी काय म्हणत दादा, अहो एक पुरुषाची जणी त्यांनी इथं महिलांना पोटूनच जन्मलेले ना, पुरुषाची जणी एक महिलावर बाहेरगावना व्यक्ती जणी 8 महिलावर असा आरोप लावणं त्यांना अधिकारच काय होता बरं? तो असं बोलणारच कसा? यानावर आमच्या गल्ले सुद्धा सगळ्या महिला खवायला होत्या, पण त्या टाइमला आम्ही लढे भाषेला जायला नाही होतो म्हणून ते आमच्या माहीत नाही पडणं आणि नंतर ऐका म्हणून सर आमले तेव्हा माहीत पडणं। याने अशी हिंमत करी तर तडल्या बायासनी काय कर तिसने आपण टाड्या कसं काय वाज्या त्या रोजेला आलो होत्या म्हणीसन का? रोजेने होती म्हणीसन का? पक्ष कोणताही असो पण कोणताच व्यक्तीनं असं स्त्रीवर असा आरोप लावणं अधिकार नाही शे। त्याला कोणी दिला अधिकार?
तिथं काय सांगा समोर मला? राहिलं असतं तर तिथं समोर जर राहता तो आम्ही स्टेजवर सध्या डायरेक्ट कानपट्ट्या ठोकतो डायरेक्ट आणि आम्हाला वेळ राहिला असं तर आम्हीच गेलो गेलो असतो असं. पण तुम्ही लवकरात लवकर या अशा माणसाला अटक करा, हीच आमची नम्र विनंती आहे. स्टेजवर पुन्हा चालू नालायक लोकांना आणून काय फायदा आहे? असा दुसऱ्या व्यक्तीने हिंमत करायला नको. तो आज त्याला जर सोडला तर दुसरा लगेच हिंमत करेल दुसऱ्या महिलेवर बोट दाखवायची. त्याला सोडला तर तो तिसरा करू शकतो. असं व्हायलाच नको. म्हणून याला लवकरात लवकर तुम्ही अटक करा. चांगल्या गोष्टी नाही सांगितल्या. चांगल्या गोष्टी सांगू शकते नाही. तुम्ही आमच्या विषयावर काय भारतीताई हेमंत चौधरी सर आवाज भारतीताई हेमंत चौधरी यांनी आरोपीवर कठोर कारवाई होण्याबाबत आणि विशेषतः त्यांचं नाव आहे रमेश माणिक पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कठोर कारवाई होण्याबाबत आम्हाला पोस्टेला त्यांचं आणि सर्व आपल्या धरणगाव शहरातील महिलांचं आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी जे ज्या प्रकारे नमूद केलेले आहे त्या प्रकारे आम्ही सदर काय नेमके काय पुरावे ते आम्ही उपलब्ध करू आणि सदर वक्तव्य करणाऱ्यावर जी योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही त्यांच्यावर निश्चित करू. धन्यवाद. लोकनायक न्यूज